बातमी चंद्रपुरातून। चंद्रपूरमध्ये भाजपमधील वाद हा पुन्हा चव्हाट्यावर आलेला आहे। नागपुरात काल झालेल्या बैठकीत पुन्हा वाद झाला अशी सूत्रांची माहिती आहे। मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यात उमेदवारांच्या नावावरून वाद झाला। मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे सुद्धा संतापल्याची माहिती ही समोर आली आहे। तर चंद्रपुरातील वाद मिटत नाहीये। मुनगंटीवार आणि जोरगेवार यांच्यातून विस्तवही जात नाही अशी स्थिती सध्या चंद्रपुरात निर्माण झालेली आहे। मुनगंटीवार यांनी अनेक वेळा याआधी पक्षाला घरचा आहेर दिलेला आहे आणि आता जोरगेवार आणि मुनगंटीवार यांच्यामध्ये वाद पेटलाय। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी तेजस मोहतुरे आपल्या सोबत जोडलेत। तेजस, जोरगेवार आणि मुनगंटीवार यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आलेला आहे। दोन्ही नेत्यांकडून त्यांच्या पक्षातील, त्यांच्या गटातील नावं समोर आलेली आहेत, मात्र त्यांनी एकमेकांना विरोध केलाय नावाला अशी माहिती समोर येते आहे। नक्कीच आपण जर बघितलं असेल तर चंद्रपुरातील दोन वार जे आहेत त्यांच्या वाद जे आहेत सध्याच्या घडीला विकोपाला गेलेला आहे आणि दोन्ही वार आहेत म्हणजे सुधीर मुनगंटीवार आणि किशोर जोरगेवार अशा दोन वारांच्या ज्या वाद आहे विकोपाला गेला। अशातच जर बघितलं असेल तर दुसऱ्यांदा जी बैठक आहे नागपुरात काल विभागीय कार्यालयात पार पडली। या बैठकीमध्ये जर बघितलं असेल तर नागपुरामध्ये या बैठकीमध्ये तीन दिग्गज जे चंद्रपुरातील यांनी आपले उमेदवारांची यादी आहे ते समोर ठेवली पक्षश्रेष्ठीसमोर। सुधीर मुनगंटीवार असतील, किशोर जोरगेवार असतील आणि माजी खासदार भाजपचे नेते हंसारागे यांची यादी जे समोर ठेवली। या जर बघितलं असेल तर एकंदरीत या यादीवरनं जे आहे ते भांडण झालं, कारण की ज्या ज्या प्रभागामध्ये सुधीर मुनगंटीवार यांचे कार्यकर्ते होते त्याच प्रभागामध्ये जे आहे ते किशोर जोरगेवार असेल किंवा हंसारागे यांचे संपूर्ण कार्यकर्ते त्या प्रभागासाठी इच्छुक आहेत। अशात जे बघितलं असेल तर सुधीर मुनगंटीवारीने सुरुवातीपासून जे सांगितलं आहे की सर्वेक्षणानुसार किंवा मेरिटनुसार जे आहे ते तिकीट दिली गेली पाहिजे। या संपूर्ण याच्यात जर बघितलं असेल तर शहर अध्यक्ष जे आहेत चंद्रपूरचे सुभाष कासंगुट्टूवार आणि किशोर जोरगेवार यांच्यात जे आहे ते यांनी या संपूर्ण यादीवर जे आहे ते आक्षेप घेतला आणि आक्षेप घेतल्यानंतर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेने या संपूर्ण दोन्ही नेत्यांना समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र दोन्ही नेते यांनी कुठलीही एका अर्थाने या संदर्भात कुठली बावनकुळेंची न ऐकता ते सुद्धा संपूर्ण याच्यात चिडले। आपण जर बघितलं तर चंद्रपूरमध्ये उद्याचा शेवटचा दिवस आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या, मात्र अशातच जर बघितलं असेल तर अजूनपर्यंत जे आहे ते तिथल्या जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांना अजूनपर्यंत जे आहे ते एबी फॉर्म मिळाला नाही। ते मात्र तेजस, उद्या 4 वाजेपर्यंत एबी फॉर्म भरायचा आहे, अजूनही एबी फॉर्म मिळालेले नाहीये। जागा वाटपाबाबत अजून एक तिढा दिसतोय। कुठल्या मोठ्या नेत्यांनी, राज्यातील मोठ्या नेत्यांनी या संपूर्ण तिढ्यामध्ये मार्ग काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला? आपण जेव्हा बघितलं तर चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत त्यांनी काल जे आहे ते मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना सुद्धा जे आहे ते याच्यात यश आलं नाही। त्यांनी जो आहे तो चेंडू आहे, चंद्रपूरचा चेंडू आता मुख्यमंत्री यांच्याकडे दिलेला आहे। त्यामुळे दोन्ही नेत्यांनी जे आहे ते मुख्यमंत्री सोबत जे आहे ते चर्चा करून जे आहे ते चंद्रपूरचा वाद जो आहे तो संपवा। मात्र आज जर बघितलं असेल तर चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी किशोर जोरगेवार आले आणि एकंदरीतच त्यांनी एकट्यात बोलण्याचा प्रयत्न चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सोबत केला, मात्र त्या ठिकाणी जर बघितलं तर असंख्य कार्यकर्ते होते। मात्र या संपूर्ण याच्यात जर बघितलं असेल तर प्रसार माध्यमांशी सुद्धा एकंदरीत किशोर जोरगेवार बोलले नाही। त्यावरनं चित्र स्पष्ट होत आहे की जे चंद्रपूरचा वाद हा विकोपाला गेला आणि याचा फटका जे आहे ते येणाऱ्या निवडणुकीत बसेल का। सुधीर मुनगंटीवार यांनी जे यादी दिलेली आहे त्यापैकी जर बघितलं तर 40 उमेदवार जे त्यांच्या मेरिट बेसवर आहेत, तर काही उमेदवार हंसारागे आणि किशोर जोरगेवारच्या त्याला असमर्थ जे आहे ते किशोर जोरगेवारकडनं होत आणि त्यामुळे चंद्रपूरचा वाद आणि वार हा संपेल का, तिथला चंद्रपूरचा वाद कोण ठरणार हे सुद्धा आता भविष्यात तिथला निवडणुकीवर पाहायला ठरणार। ठीक आहे, तुम्ही या वादावर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल।